मनापासून स्वागत. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबर सामना आपण पाहतो. एका बाजूला नंदकिशोर खारबाव आणि दुसऱ्या बाजूला जय गावदे वडूनगर. हा सामना देखील निर्धारित 3 ओव्हरचा आहे. चला पंचांना देखील विनंती सामन्याला सुरुवात करावी. पंचांना विनंतीशील आपण सामन्याला सुरुवात करावी. बोला. बघा फक्त निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे आणि या 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे. या 15 मिनिटांवर आपण फर्स्ट इनिंग समाप्त करायचे. पंचांना देखील विनंती आपण वेळेच्या संदर्भात वेळोवेळी दोन्ही संघांना थोडंसं वॉर्न करत चला की जेणेकरून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा विलंब आणि उशीर लागणार नाही. आणि जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज. आज खास करून माझ्या शब्दाला आणि विनंतीला मान देऊन या समूह कक्षामध्ये उपस्थित झाले म्हणजे परमवीर तालुक्याचा उत्तम आवाज, मेरी आवाज मेरी पहचान, एक भिवंडीचा बुलंद आवाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे म्हणजे परममित्र ओटू संदेश वखारे पहिल्या 3 ओव्हरसाठी. थँक्यू व्हेरी मच मोहन दादा भोईर. वली आपण मॅचच्या दिशेने अजून एक चांगलं मॅच तुमच्या समोर येत आहे. जय गावदेव वडूनगर विपक्ष स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या 2 टीम मध्ये. यस स्टॉप वॉच लावला गेला आहे. मॅचला सुरुवात होत आहे. षटक क्रमांक पहिला. बॉलिंग ट्रॅकवर आपण महानंद पाटील या गोलंदाजाला पाहतोय. समोर प्रसाद तर नॉन स्ट्रायकर संदेश. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफ साइडला ड्राइव्ह केले चेंडूला. खराब क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप चांगलं झालंय त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर या ठिकाणी 2 धावा आल्यात. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिला बॉल जो आहे तो कव्हर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुरेख फटका, देखणा फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. 2 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. 2 धावांच्या मदतीने प्रसादने स्वतःच त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन केलंय. वेल स्टार्ट. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क नाहीये. शॉट फाईन लेगला चेंडू उचलला जातोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धाबेच्या मदतीने धावफलक 3 वर पोहोचलंय. अतिशय सुरेख असं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून 40+ क्रिकेटची ही मेजवानी रजनी क्रिकेट. भरपूर चांगल्या मॅचेस आज नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्यात. शेड्यूल जे आहे थोडं उशिराने चालू झालं मात्र लेट पण थेट चांगल्या मॅचेस तुम्हाला या ठिकाणावरून पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक महानंद पाटील यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे. आज या दोन्ही टीम्सने देखील भरपूर इम्प्रेस केलंय. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय का प्रश्न विचारला जातोय त्या ठिकाणी. पंच सहमत नाहीयेत. अतिशय चांगली सुरुवात गोलंदाज महानंद पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर थ्रो झालाय मात्र फक्त आणि फक्त 2च धावा मिळतील. नक्कीच रजनी क्रिकेट म्हटलं की थंड वातावरण, दमट वातावरण, थंडीचे हे दिवस अर्थातच षटकार ठोकणं तेवढंही सोपं काम नसतं फलंदाजांना. हे मात्र आपण प्रत्येक मॅच मध्ये पाहिलं आहे.
5 धावा धावफलकर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगल्या प्रकारे षटक फेकलं जातंय. गोलंदाज महानंद पाटील यांच्या माध्यमातून अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. या बलेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रहार झालाय मात्र अशोक झेल खाली, चुकी होत नाहीये. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद, संदेश बाग टू द डगआउट. अतिशय सुरेख संगीत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला. श्री प्रभू रामांचं हे संगीत. चला टीम वडपेचे कॅप्टन आपण टॉससाठी या. पवनपुत्र वडपे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. नवीन फलंदाज इन 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती राम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक महानंद पाटील यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख फेकलं जातंय, ज्यामध्ये पहिली विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. संदेशची महत्वाची विकेट त्या ठिकाणी काढली आहे महानंद पाटील याने. चला वेळ कमी खर्च करा. आतापर्यंत 4 मिनिटाहून अधिक मिनिटं या ठिकाणी खर्च केली गेलेत. पहिला षटक चालू आहे, सो प्लीज आम्हाला वेळे संदर्भात सहकार्य करा. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल परिपूर्ण बीट केले फलंदाजाला. अजून एक चांगला बॉल, मात्र धावचीची संधी. काय घडतंय त्या ठिकाणी? थोडं बागमबाग क्रिकेट जरूर आपल्याला पाहायला मिळालं, मात्र 3ऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. नक्कीच रनआउट साठी 3ऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी झाली आहे. टेक्निकल टीम आमची सज्ज आहे. प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. नक्कीच टेक्निकल टीम या ठिकाणी तपासत आहेत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का, मात्र हे त्या ठिकाणी तपासलं जात आहे. अगदी थोडा वेळ जरूर घेतला जात आहे, परंतु लेट पण थेट डिसिजन योग्य तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. काय कमालीचं टेलिकास्ट आपण पाहतोय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. यस, सुरेख सुरेख अति सुरेख या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच वारंवार मात्र या ठिकाणी तपासलं जात आहे. फलंदाज जो आहे तो पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का, सुरक्षित आहे का, हे मात्र या ठिकाणी तपासलं जात आहे. रवी गुलबी आणि प्रथमेश पाटील, प्रोप्रायटर प्रिन्स मूवीज लाईव्हचे. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटची शान म्हटलं की प्रिन्स मूवीज लाईव्ह. चला पंचांशी नक्कीच आपण वाद घालू नका. नक्कीच पंच योग्य तो डिसिजन देणार. प्लीज पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद नको आहे. पंचांचा डिसिजन हा अखेरचा असेल आणि टेक्निकल रूम मधून डिसिजन आलाय. चला पवनपुत्र वडपे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे, सो आपण देखील या. प्लीज वेल वाचवा. चला पंचांचा डिसिजन हा अखेरचा असेल, सो प्लीज दोन्ही टीम्स आम्हाला कोऑपरेट करा. आणि टेक्निकल टीम मधून देखील डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. OUT आउट, फलंदाज बाद. धर्मेंद्र भोईर आपली बॅग घेऊन या. धर्मेंद्र भोईर
यस चला फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर आपण पाठवा. फलंदाज प्रसाद त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती रवींद्र येतोय. पाहूया रवींद्र कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण सुरुवात तर अगदी स्लो झाली आहे. शांत सुरुवात आपण पाहतोय. अर्थातच पहिलं षटक जे आपण पाहिलं ना महानंद पाटील यांच्या माध्यमातून, पहिल्या षटकामध्ये वार तर झालाय, परंतु पलटवार पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आणि खारबाव संघ म्हटला की नक्कीच त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्याही प्रकारचा प्रश्नचिन्ह नाहीये, परंतु ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. आणि सिद्ध करत असताना मात्र मोठ्या फटक्यांचा प्रयोग करणं खूप गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकाच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी महानंद पाटील यांच्या माध्यमातून. पहिलं षटक कंप्लीट, फक्त आणि फक्त धावा धावफलकावर आहेत. 5 धावा आणि 2 विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. तर आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर यशवंत पाटील येतोय. चला वेल कमी खर्च करा. वडुनगर टीमचे कॅप्टन प्लीज आपण आम्हाला कोऑपरेट करा. वेल आपण थोडा कमी खर्च करा. यानंतर अजूनही काही मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, सो प्लीज वेले संदर्भात सहकार्य असावं. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर यशवंत पाटील येतोय. पंच आपण देखील त्या ठिकाणावर ऑन करा प्लीज. वेल भरपूर खर्च केला जात आहे वडुनगर टीमच्या बाजूने. यस पहिली वॉर्निंग पंचांच्या माध्यमातून वेले संदर्भात टीम वडुनगर साठी. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल यशवंत पाटील. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अतिशय सुरेख सुरुवात या षटकाची देखील आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहिलं कशा प्रकारे हा बॉल हाताला होता. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी यशवंत पाटीलच्या माध्यमातून. या बलेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय का पाहावा लागेल, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. यस शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट झाली आहे. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 6 धावा धावफलकावर. अगदी संत शांत सुरुवात स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीमच्या बाजूने आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणावर ना मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. धावांचा वेग वाढवणं अति महत्वाचं आहे टीम खारबाव साठी. यशवंत पुन्हा एकदा. या बलेस मात्र टॉप एज लागलाय. बॉल यष्टीरक्षकाच्या मागे ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका पत्करलाय. यस आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. कॉलिंग चांगली झाली होती आणि त्याच्या जोरावर या 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. यस मुकादम 8 धावा धावफलकावर. पवनपुत्र वडपे टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. यानंतर एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर टॉस बॉक्स मध्ये टॉस उडवला जाईल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑफस्टिक सोडून जास्तच बाहेर बोलतोय. वाईट बॉल. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यशवंत पाटील खर तर लेग ब्रेक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत आलोय. चांगला गोलंदाज आहे. या बलेस ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल का? यस इज गॉन. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. या सत्ता मात्र पूर्णपणे संघर्ष करतोय त्या ठिकाणी खारबाव संघ.
आणि टीम खारबावला मी तर एवढंच म्हणेन की संघर्ष करत असताना मात्र मागे खचू नका, कारण संघर्ष करण्याची संधी देव त्याच लोकांना देत असतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. क्षमता भरपूर आहे आणि या ठिकाणावरनं 8 बॉलचा खेळ देखील बाकी आहे. सो नक्कीच तुम्ही कमबॅक करू शकता, मात्र ते कमबॅक पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण वडूनगर टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे गोलंदाजी भक्कम आहे. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी भरपूर उशीर केला जात आहे. प्लीज पंच गणेश पाटील सरांच्या माध्यमातून ही दुसरी वॉर्निंग टीम वडूनगर साठी वेले संदर्भात. चला आपण वेल वाचवा प्लीज मित्र, सहकार्य असू द्या. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. पुन्हा एकदा धावची संधी. यस इज गॉन. रन आउटची विकेट. अजून एक गडी बाद. चला, कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नको आहे. आयोजक वारंवार सूचना करतात की आपण वेल वाचवा. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी चालू आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. धावा धावफलकावर 10 कदम 10 धावा. 10हून अधिक मिनिटं या ठिकाणी खर्च केली गेल्यात टीम वडूनगरच्या बाजूने. प्लीज सहकार्य करा. षटकातील पुढचा बॉल यशवंत पाटील बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलर्स देखील वाट बॉल अतिशय सुरेख चेंडू. अगदी चेंडूला पुढे ठेवला होता. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच यष्टी रक्षक त्या ठिकाणी दक्ष आहे. यष्टीचित केलं गेलंय. अजून एक गडी बाद. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च झाल्या आणि महत्वाची विकेट देखील पाहायला मिळाली. या जाता मात्र बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 योगेश चिकणे येतोय. पेशाने प्राध्यापक आहेत, एक चांगले कवी आहेत, सोबतच चांगले समालोचक देखील आहेत. मागच्या मॅच मध्ये त्यांचा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला होता. षटकातील पहिला बॉल योगेश. या बॉलेचा बॉल पडल्यानंतर अगदी जास्तच बाहेर बल्लाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. डबल 1. 11 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी आपण पाहतोय. षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलेस मात्र पुन्हा एकदा डावी स्टिक सोडून बाहेर बॉल टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशेवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. 12 धावा धावफलकावर. या षटकाची सुरुवात पहिले 2 चेंडू जे आहेत ते अव्वांतर फेकल्यात. पुन्हा एकदा योगेश. या बॉलेचा बॉल ऑन साइड ला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येतात आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती बालू येतोय. पाहूया बालू कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण योगेश चिकणेचा सामना करणं तेवढंही सोपं काम नाहीये. चांगला गोलंदाज आहे. या बलेचा बॉल सोडून दिलाय.
कारण दिशा चुकीची आहे. पुन्हा एकदा आमच्याकडे पुन्हा एकदा आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉलचा इशारा आलाय. यस योगेश चिकणे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आमच्यापासून दूर जाताना या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वारंवार अवांतर धावा त्या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. दिशेवर नियंत्रण नाहीये योगेश चिकणे या गोलंदाजाचा. दिशाहीन गोलंदाजी आपण त्या ठिकाणी पाहतोय. सातत्याने बॉल जे आहेत ते पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने बोलतात. तर एक बॉल जो आहे तो डावी स्टिक सोडून देखील टाकला होता. या षटकातील वारंवार व्हाईट बॉलचा मारा आपण पाहतोय. मात्र यावेळेस सफल होऊन फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट झाल्यात. सतरा धावा धावफलकावर आहेत. चला महानंद पाटील वेल खूप खर्च करताय तुम्ही. चार व्हाईट बॉल आतापर्यंत टाकले त्या ठिकाणी योगेशने. मात्र यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरनं जवळजवळ मिडॉन पर्यंत पोहोचल्यात. 2 धावा घेण्याचा प्रयत्न स्वतःला झोकून दिला त्या ठिकाणी. मात्र ओव्हर थ्रो झालाय. परंतु फक्त आणि फक्त 2च धावा मिळतील. कारण नॉन स्ट्रायकर फलंदाज अगदी स्वतःला झोकून देत असताना आपण पाहिला. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 19 धावा. यस हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. मित्र 40+ क्रिकेट आहे. परंतु या वयात आणि या टाइमला देखील खेळतात हे मोठं आहे. अर्थातच प्रयत्न भरपूर चांगले त्या ठिकाणी पाहायला मिळाले. यावेळेस देखील पुन्हा एकदा खराब चेंडू. अतिशय खराब चेंडूंची हाताळणी. मात्र या व्हाईट बॉल साठी गोलंदाजाच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणी झाली आहे. रिव्ह्यू सिस्टम आहे. यस त्याचा वापर मात्र योगेश चिकणे सर करतात त्या ठिकाणावर ना. योगेश चिकणे म्हटलं की लेग ब्रेक गोलंदाज, एक चांगला गोलंदाज. मात्र यावेळेस काय घडलंय हे त्या ठिकाणी तपासलं जात आहे. यस व्हाईट बॉल पडल्यानंतर बाहेर वळला होता. या षटकातील हा कितवा व्हाईट बॉल आहे मुकादम? यस 5वा व्हाईट बॉल. अगदी दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हवा तसं संपर्क नाहीये. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. नक्कीच गोलंदाज जो आहे तो भरपूर चांगला आहे. परंतु आज या षटकाच्या माध्यमातून नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक व्हाईट बॉल. 6वा व्हाईट बॉल. अर्थातच 2 षटक कंप्लीट करेल त्या ठिकाणी योगेश. मी तर पहिली वेळ योगेशला पाहतोय की अगदी 6 व्हाईट बॉल एका षटकामध्ये. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. वारंवार व्हाईट बॉल फेकले जातात त्या ठिकाणी. मागच्या मॅच मध्ये बिना टीमने देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स केला. धावा धावफलकावर झाल्या आहेत 22 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. योगेश पुन्हा एकदा. यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता ऑन साइडला. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न. यस 1 शॉटचा इशारा देखील आलाय पंचांच्या माध्यमातून.
अर्थातच शेवटच्या बॉलवर फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि अशा प्रकारे धावा धावफलकावर झाल्या आहेत 23 ते 20 धावा. मात्र शेवटच्या षटकामध्ये तब्बल 6 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. परंतु शेवटचा बॉल फेकत असताना मात्र नक्कीच चांगला बॉल त्या ठिकाणी टाकला गेला योग्य चिकण्याच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवर मात्र अखेर सांगितलं गेलं समंदर में उतरे है तो किनारा भी आएगा और वक्त का क्या है आज तुम्हारा है तो कल हमारा भी आएगा. चला टॉस साठी या पवनपुत्र वडपे टीमचे कॅप्टन त्याचबरोबर जय बजरंग बिनार टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर पाकिस्तानचा मोहम्मद समीने 17 चेंडू टाकले होते एका ओव्हर मध्ये. त्यानंतर फर्स्ट क्लास क्रिकेटचा विचार केला तर अभिषेक नायरने देखील 17 चेंडू टाकले होते. वळूया आपण टॉस बॉक्स कडे. ओव्हर टू द टॉस बॉक्स. हॅलो चला जाऊया आपण एक महत्वाच्या मॅच कडे. चला संदेश एक महत्वाची मॅच करतात. नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षण करणार. खऱ्या अर्थानं समोरच्या संघाचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स संघाने उत्तम केलेला आहे. बॅटिंग लाईनअपचा संघ आहे आणि या संघासमोर प्रथम क्षेत्र करताना या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. खरं तर मागच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर नो बॉल आणि त्यानंतर षटकार लागला माझ्या गोलंदाजीवर. तर ते सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या दोन्ही गोलंदाजांकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. थँक्स धन्यवाद. मित्रा नाणेफेकाला फलंदाजी करायची कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. 40 धावांचा. बघा 40 धावा निश्चितच या चांगल्या सेट धावा असतील. मात्र त्याकडनं असतील फलंदाज कोण असतील की ज्यांच्याकडनं चांगली अपेक्षा आहे. मयूर आहे, सुमित आहे, हरीश आहे, मी आहे, प्रमोद आहे. खऱ्या अर्थानं हा सामना मला वाटतं प्रेक्षकांना एक रफ अँड टफ बघायला मिळेल. नक्कीच नो डाऊट. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. मित्र चहा दे जरा. हॅलो चालू सामन्यामधून आपण अंतिम ओव्हर हाताळताना योगेश चिकणे यांना पाहिलं आणि खऱ्या अर्थानं थोडासा स्वर मारा जास्त झाला. तब्बल मला वाटतं 6 चेंडू ज्याने स्वर टाकले आणि त्या घनश्याम पाटील यांच्याकडे योगेश चिकणे तुमच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालेले आहे. कारण की अंतिम ओव्हर मधून आपण तब्बल 6 चेंडू अवांतर हाताळले. क्या बात आहे. 100 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जा. चला 55 मिनिट आपण सामन्याला सुरुवात करा.
18 चेंडू 24 धावाचा छोटस समीकरण. प्रति ओव्हरचा आपण विचार करत 8 धावांची सरासरी. जवळ पण एकदा मैदानाकडे दोन दिग्गज संघामधून एक जबरदस्त सामना आपण पाहतो. एका बाजूला जय गावदेव वडूनगर विपक्ष नंदकिशोर खारबाव. प्रथम फलंदाजी करता आपण पाहिलं नंदकिशोर खारबाव संघाला ज्यानं 18 चेंडूमध्ये तब्बल जमा केलं फक्त आणि फक्त 23 धावा आणि विजयाचं मापक लक्ष ठेवले फक्त 24 धावांचं. प्रतिवर्ष आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावांची सरासरी आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात इन ऍक्शन मध्ये आपण जय गावदेव वडूनगर संघाची ज्ञानेश्वर आणि शनी. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांचा गोलंदाज राम श्यामचा भाऊ राम. चला स्पीडअप करा बेल कमी गॅस. चला गोलंदाज आपण देखील थोडस वेल कमी गॅस स्पीडअप करा. राईट आर्म राऊंडचा मार्ग करताना आणि पहिला चेंडू थोडासा डिफेन्स खेळताना ज्ञानेश्वर हलक्यात माने फक्त आणि फक्त चेंडूला थोडीशी दिशा दिली जाते आणि याच दरम्यान एक दोन धावा घेण्याची संधी. खऱ्या अर्थाने चेंडू आपण पाहिला शॉट कव्हरला इनफिल्ड मधून देखील चांगलं शतरक्षण झालं होतं. मग 2 धावा कंप्लीट करण्याची संधी झाली. या 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्येमध्ये बिनबाद 2 ओव्हर क्रमांक पहिलं. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांचा गोलंदाज पुन्हा एकदा राम. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय. चेंडू जातो कव्हर क्षेत्राकडे. एक धाव कंप्लीट धावसंख्या 3. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज बॅकफुटला गेला. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केला होता. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहिला. फलंदाज ज्ञानेश्वर चिकण्याच्या बाटमधून. खऱ्या अर्थात ज्ञानेश्वर चालू हंगामाचा विचार करता अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी प्रत्येक सामन्यामधून करत असतोय. आज या सामन्यामधून देखील अतिशय अप्रतिम उत्तम फलंदाजी ज्ञानेश्वरच्या माध्यमातून आपण पाहिली. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं चेंडूला फक्त आणि फक्त आता जे काढला बघू नका आता तुम्ही बघू नका आता. चला नेक्स्ट बॅट्समन बजरंग. पहिली धावा ती वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मऊ मात्र आवडता आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज ज्ञानेश्वर हा बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन येतोय बजरंग. विजयाचं मापक लक्ष गुरुची बालकताना सलामी जोडी आपण मात्र महत्वाचा पहिला फलंदाज बाद झाला ज्ञानेश्वर. नेक्स्ट बॅट्समन येतो न्यू बॅटल बजरंग. संघाची धावसंख्या आहे ती 1-5. ओव्हर क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज राम. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका साधला. चेंडू जातो मिड विकेटला. खाली क्षेत्र आहे गॅप मधून चेंडू जाईल सीमाच्या बाहेर चौकार. पहिल्या चेंडूवर अतिशय अप्रतिम उत्तम फटका आपण पाहिला. फलंदाज बजरंगच्या बाटमधून. खराब चेंडू उत्तम प्रात. जसं प्रश्न तसं उत्तर. या 4 धाब्याने संघात धावसंख्या होती बिनबाद 9. प्रति ओव्हरचा आपण विचार करता फक्त आणि फक्त 8 धावांची सरासरी आहे आणि पहिल्या ओव्हर मधून कुठेतरी सरासरीला स्पर्श करून संघ थोडासा उत्तम कामगिरी करतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राम. चला थोडासा स्पीडअप करा बेल कमी घ्या. चेंडूला थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट. चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. दुसरीचा प्रयत्न
तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल आणि तिसऱ्या धावीसाठी महत्वाचा फलंदाज मला वाटतं शनी ना सनी हा फलंदाज बाद होतोय. 2 धावा मात्र कंप्लीट. 2 धावांनी संख्या धावसंख्या होती 11. आता येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 13 ची गरज. विजयापासून फक्त आणि फक्त 13 धावा दूर आहे. 12 चेंडू देखील बाकी अर्थातच्या सामन्यावर किंवा या स्पर्धेवर आपलं साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय जय गावदेव वडुनवगर. चला नेक्स्ट बॅट्समन येतोय दीपक. नेक्स्ट बॅट्समन चला विचार करू नका. दुसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आगास. गोलंदाज येतोय संदेश. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर संदेश वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं. 12 चेंडू 13 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट फटका देखील आपण पाहतो. चेंडू ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. तिसऱ्या धावीसाठी या ठिकाणी फलंदाज बजरंग मात्र बाद होतोय. 2 धावा मात्र कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती 13. नेक्स्ट बॅट्समन येतो जय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सगळे धावसंख्या होती ती 13 झाली ना 13. येणारे 11 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. चला प्लीज थोडस स्पीडअप करा. बेल कमी घ्या. गोलंदाज सज्ज मार्ग पंचार क्रॉस करतोय. हलक्याच पाण्याचा रणप घेताना गोलंदाज संदेश. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील केला जातो. पंच संमत नाहीये. लेग बायचा इशारा. एक धावीचा निर्वाळा. धावसंख्या आणि पुढे धावसंख्या होती ती 14. आता विजयापासून फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडू मागून फक्त 1 धावेची गरज. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदर करकट केलं होतं. चेंडू जातोय कव्हरला. फेक मात्र थोडीशी रॉंग एंड झाली आणि ज्या ठिकाणी 1 धावा तिकडे 2 धावा कन्वर्ट झाल्या. खरे आता तुमच्याकडे बॅलन्स फार कमी आहे आणि जेव्हा बॅलन्स फार कमी असतो तेव्हा खर्च देखील फार जपून करायचा असतो. 2 धावा. या 2 धावेने संघात धावसंख्या दोन्ही पुढे येणारे चेंडू असतील. न विजयासाठी 8 ची गरज. हळूहळू का होईना पण विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना संघ आपण पाहतोय जय गावदेव वडुनवगर. पुन्हा एकदा संदेश रायटम. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. बघूया चेंडू देखील एक्झिट करून ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक दक्ष रवींद्र काटे याच्याकडून सुंदर झेल रिझल्ट. महत्वाचा फलंदाज जय याची खेळी मात्र संपुष्टात. विजयासाठी फक्त आणि फक्त जेव्हा तुम्हाला कमी धावांची गरज असते तेव्हा मोठ्या फटक्यांची गरज नसते. चेंडूला फक्त आपण रोटेट करायचं असं सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन जिला आपण समजतोय. हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला सुंदरसा टॅप केलाय. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा किती कंप्लीट. या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी आहे. फलंदाज एक्झिट आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे की नाही बघायचंय. तिसऱ्या पंचांची मागणी टेलिकास्टच्या माध्यमातून बघूया. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मधून सुरक्षित आहे की नाही. पहिली धाव अतिवेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मो आवरता आला नाहीये. मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज
एक्झिट आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मधून सुरक्षित आहे की नाही बघायचंय. फलंदाज सैफ आहे. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये सुरक्षित 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरते. धावसंख्या होते ती 18. येणारे चेंडू 7 विजयासाठी 6 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज संदेश. आता मात्र चेंडूवर मोठा पाटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष महत्वाचे विकेट प्राप्त करताना गोलंदाज संदेश. फटका उत्तम होता मात्र फटका मारण्यासाठी तुमच्याकडे खऱ्या हाताने प्लेस
टेलिकास्टच्या माध्यमातून बघूया दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही. हॅलो, फलंदाज सेफ आहे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या पंचांचा निर्णय. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 20. विजयापासून अजूनही 4 धावा दूर आहे आणि 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची पताणी करताना गोलंदाज. येणारे 4 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. सामन्यामध्ये थोडीशी रंगत आणि सुरस आपण पाहतोय. आता सामन्यावर पुन्हा एकदा साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव. पहिल्या सामन्यामधून देखील गंगामाता गोंदिवली संघाला पराभूत केलं होतं. मिळतं फक्त आणि फक्त 1 धाव. या 1 धाब्याने आता येणारे चेंडू असतील 3 आणि 3 धावांची गरज. येणारे चेंडू 3. विजयासाठी 3 धावांची गरज. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. दोन्ही संघात एक समान संधी. आता मात्र या सामन्याचा पिक्चर देखील क्लिअर नाही की कुठला संघ या स्पर्धेमध्ये आपला विजय संपादित करेल. खारबाव की वडुनगर, वडुनगर की खारबाव. 3 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज सज्ज मार्गस्थ. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फेक. खऱ्या हाताने चेंडूची फेक देखील उत्तम झाली. बॅक टू बॉलर असा मारा झाला होता. मात्र आपल्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी चेंडू कलेक्ट करता आला नाहीये आणि या ठिकाणी मात्र या सामन्याला कलाटणी मिळते. अशोक म्हात्रे यांनी जर चेंडू हा कलेक्ट केला असता तर निश्चित कुठल्या प्रकारची धाव देखील झाली नसती. नाग 2 धावा या ठिकाणी जातात. उर्वरित 2 चेंडू मध्ये 3 धावाची गरज असते. मात्र आता येणारे चेंडू असतील 2 आणि विजयासाठी 1 धावेची गरज. या 2 धावा या सामन्याला कलाटणी. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी फक्त 1 धावेची गरज.
एक एक धावेसाठी मात्र या ठिकाणी संघर्ष करताना आपण पाहतोय वडूंगर संघाला. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू असल्यानं गोलंदाज. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आणि चुर. शेवटचा एक चेंडू बाकी आणि विजयापासून एक धाव दूर. शेजारी बाडल्यात अशोक याचं कौतुक. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. हा चेंडू देखील अतिशय उत्तम दर्जाचा आता येईल का? एक चेंडू एक धाव. यस, आणि फलंदाज धावचीत बाद. आणि महत्वाच्या सामन्यामधून खऱ्या अर्थाने शिकस्त देताना या ठिकाणी गवदे वडूनगर संघाला एक एक धावेसाठी संघर्ष आपण मैदानामध्ये पाहत होतो. आणि खऱ्या अर्थाने हा जो सामना झाला प्रेक्षकांचा अतिशय चांगलं मनोरंजन या सामन्यामधून झालं. फायनलचं पहिले फायनल असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहिला. अशोक याचं कौतुक करूया. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. खऱ्या अर्थानं संघटकाला त्याच्यावर टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला ठरली त्याची गोलंदाजी. मान्यश्री तानाजी वसंतसेठ वाकडे वालसीन यांच्याकडनं जी ट्रॉफी आहे, ट्रॉफीचे वितरण करण्यासाठी मी आमंत्रित होते मान्यवर कक्षामधून. आतिश वाळेकर जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं आपण वितरण करावं. त्यानंतर धीरज पांडुरंग मडवी यांच्याकडनं आम्हाला जी टपट बॅग आहे, शाखा प्रमुख पायगाव. वस्तू ठेवल्या ना तशामुळे वाचा ना. एकदा सांगते वाचत जा. अरे वाचा पण त्यांची नावं वाचा. अरे मग तिकडे बघू का इकडे बघू. प्रत्येकीला